नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की कांदा पिकामध्ये NPK 0050 चा वापर आपल्याला कधी केला पाहिजे, जेणेकरून आपल्या कांदा पिकाची साईज होईल आणि आपल्याला चांगलं उत्पादन त्यामधून काढता येईल. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कांदा पिकासंदर्भातील संपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येत राहील. शेतकरी मित्रांनो, हे लक्षात घ्या की आपल्याला NPK 0050 हे कधी वापरायचं आहे. ज्यावेळी आपण आपल्या कांद्या पिकामध्ये शेवटचं पाणी देत असतो, त्या पाण्याच्या आलेल्या पाण्यावेळी किंवा शेवटच्या पाण्यावेळी दिलं तरी चालेल. तुम्ही NPK 0050 द्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या कांद्याची पातीमधील सर्व रस जो आहे तो आपल्या कंदामध्ये येईल आणि आपल्या कांद्याचा कंद म्हणजेच आपला कांदा जो आहे तो मोठा होण्यास मदत होईल, म्हणजे त्याची साईज बघण्यास मदत होईल. त्याचबरोबर आपल्याला 0050 सोबत आपल्याला फास्ट रिझल्ट द्यायचा आहे 1 लिटर. हे देखील तुमच्या कांद्याचे कलर वाढवण्यासाठी, त्याचबरोबर कांद्याची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी, कांद्याची साईज वाढवण्यासाठी जबरदस्त काम करत असते. तर आपल्याला एकरी याचं प्रमाण किती घ्यायचं आहे, तर आपल्याला 0050 प्रमाण एकरी 4 किलो घ्यायचं आहे आणि फास्ट रिझल्ट आपल्याला 1 लिटर घ्यायचं आहे. ही जर पाटपाण्यातून तुम्ही सोडलं, ड्रीप असेल तर चांगली गोष्ट आहे, आणि पाटपाण्यातून जरी सोडलं तुम्ही तरी काही अडचण नाही. तुम्हाला लगेच फरक तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल 4-5 दिवसातच. आणि तुम्हाला जाणवेल की आपल्या कांद्याचा कंद असेल, आपल्या कांद्याचा कलर असेल, हे सर्वचे सर्व एकदम चकाकी असेल, ते सर्व एकदम टॉप क्वालिटी तुम्हाला झालेलं पाहायला मिळेल. त्यामुळे 0050 जे आहे ते शेवटच्या पाण्यावेळी आपल्याला वापरायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल किंवा तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांनी शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच